ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा एक वळण येणार आहे। म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलो की इकडे अर्जुन धडपडत आहे चैतन्याला सत्य सांगण्यासाठी, पण चैतन्य समोर सत्य तर येणार आहे पण ते एका वेगळ्या स्वरूपात, आणि सत्य आल्यावरती एक भयानक संकट पण समोर येणार आहे। ज्या क्षणी चैतन्याला 3 महत्त्वाचे आता इकडे सगळे साक्षीचे पुरावे कळतात किंवा साक्षीचे 3 भयानक सत्य समजतात, त्यावेळेला चैतन्य तिकडून निघणार तर साक्षी आपल्या माणसांकरवी त्याला किडनॅप करून मारायला सांगते। कारण फक्त कुणालच नाही तर अजून 2 सत्य साक्षीची समजलेली असतात की जी साक्षीला भारी पडणार असतात, जी साक्षीला जेलमध्ये सडवण्यासाठी काफी असतात। त्या सत्याचा चैतन्यने अर्जुनला जाऊन उलगडा करू नये म्हणून साक्षी आता चैतन्याला किडनॅप करून त्याला मारण्याचा डाव करते। इकडे अर्जुनला त्याच वेळेला चैतन्य भेटायला येणार असतो, पण चैतन्य काही येत नाही। मग मात्र अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो। काय झालं असेल चैतन्य सोबत म्हणून अर्जुन शोधायला निघतो। इकडे चैतन्याची अवस्था बिकट असते। चैतन्याला समजलेली 3 सत्य कोणती आहेत, अर्जुन चैतन्याला सोडवून ती सत्य कोर्टापर्यंत कशी पोहोचवणार, आणि साक्षीचं बदललेलं रूप पाहून चैतन्याची काय हालत होणार हे या व्हिडिओमध्ये पाहू। या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इकडे साक्षी तिकडेच उभी असल्यामुळे चैतन्याच्या समोर अर्जुन काही सांगायला आधी नकार देतो, पण तरी त्यानंतर तो सांगायला लागतो, ऐक चैतन्य, तुला जर याच मुलीसमोर ऐकायचं आहे तर ऐक। पण त्याच वेळेला सायली त्याचा हात धरते। सर काहीही बोलू नका असं म्हणत ती त्याचा हात धरते, कारण सायलीच्या डोक्यामध्ये असतं की अशा वेळेला वॉरमध्ये, ज्या वेळेला वॉर चालू असते तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये काय चाललंय हे आपल्या हार्टला कळायला नको असतं। म्हणून आता अर्जुन सुद्धा शांत बसतो आणि तो चैतन्याला काहीच सांगत नाही। पण साक्षीला संशय येतो, म्हणजे हे इतक्या तावातावाने का बरं चैतन्याला इकडे बोलवलेलं आहे, नक्की यांना चैतन्याला काय सांगायचं आहे, नक्कीच कुणाल बद्दलची माहिती असेल। त्यामुळे मला आता चैतन्याला इकडून घेऊन जायला पाहिजे। आणि ती चैतन्याला सांगते, चल इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये। चैतन्य आधीच बैल झालेला असतो, तर आता स्वतःला शिक्षा स्वतःच्या कर्माची मिळणार असते। आणि त्याच वेळेला साक्षी त्याला घेऊन तिकडून निघून जाते। आणि आता इकडे सायली सांगते, सर तुम्ही शांत व्हा। आता चैतन्य ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला साक्षी त्याला सांगते, तू 1 मिनिट इकडे थांब, मला अर्जुनशी एक फक्त प्रश्न विचारायचा आहे, तो प्रश्न विचारून मी परत येईन। त्यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो, नको नको, तू अर्जुनकडे अजिबात जाऊ नको, अर्जुनकडे जाण्यात काही अर्थ नाहीये। एक लक्षात ठेव, अर्जुनला उगाचच तमाशा करायची सवय आहे। साक्षी म्हणते, फक्त 1 मिनिटात मी आले असं म्हणत आता चैतन्याला खाली ठेवून साक्षी येते। त्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ तुला इथे थारा नाहीये, माझ्या मित्राच्या सोबत आली होतीस ना म्हणून 1 क्षणासाठी तरी माझ्या रूम मध्ये थांबू शकलीस, पण तुला आत्ता इथे थारा नाही, चालती हो। यावरती साक्षी सांगते, हे बघ मला जे सांगायचंय ना ते मी तुला सांगूनच जाणार आहे। मला माहिती आहे तुम्ही चैतन्याला का बोलवलं होतं, तुम्हाला कुणालबद्दल काही माहिती कळले का? यावरती अर्जुन म्हणतो, हो तुझ्यामुळे माझा मित्र गेला, आणि हे ज्या वेळेला चैतन्याला कळेल ना त्यावेळेला चैतन्य तुझी अशी अवस्था करेल ना की तू विचार पण करू शकत नाहीस। कारण माझ्या इतकाच त्याचा कुणालवरती जीव होता, आणि तो कुणालला या अवस्थेमध्ये कधी पाहू शकत नाही। आज तुझ्यामुळे कुणालची ही अवस्था झाले समजेल तेव्हा बघ तो तुला सोडून माझ्याकडे पुन्हा येईल। यावरती मग मात्र साक्षी सांगते, ठीक आहे तुम्ही त्याला सत्य सांगा, पण सत्य सांगितल्यानंतर कुणालपेक्षा बदतर अवस्थेची मी करेन असं ती जवळजवळ धमकीच देते। अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू? यावरती साक्षी सांगते, हो मी त्याला या आयुष्यातून उठवेन, त्याला या जगातून बाहेर पाठवेन। तुला जर का त्याचा जीव प्रिय असेल तर त्याला तू ही माहिती सांगणार नाहीस। आता मात्र अर्जुन खूप मोठ्या अडचणीत सापडतो। हे काय नक्की घडतंय? म्हणजे ही साक्षी तर कमाल दिसते, चैतन्याला मारायला पण कमी पडणार नाही, कारण त्याला माहिती असतं की या साक्षीने सायलीला किडनॅप पण केलेलं आहे। त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघं जण खूप मोठ्या संकटात अडकतात। इकडे आड तिकडे विहीर, सावधान नाही करावं तरी प्रॉब्लेम, सावधान करावं तरी प्रॉब्लेम। आता मात्र अर्जुन सायलीला म्हणतो, काय करावं सायली तुम्ही सांगा, काय करावं? म्हणजे जर का आपण चैतन्याला हे दाखवलं तर त्याचा विश्वास तर बसेल, पण ही बाया त्याला काही करू शकते। सायली सांगते, सर सध्या शांत बसा, आपल्याला चैतन्य सरांना इकडे आणून विश्वासात घेऊन मग सगळं सत्य सांगायला पाहिजे, त्यामुळे जरा धीर धरूया। पण इकडे मात्र आता खूप मोठी घटना घडते, ते म्हणजे साक्षी ज्या वेळेला
आता महिपतच्या माणसांना बोलवते आणि ती सांगत असते आपल्याला काहीही करून अर्जुन आणि सायली यांना घाबरवायला पाहिजे. मी त्यांना सांगितलंय माझ्याबद्दलचं एक सिक्रेट त्यांना समजलेलं आहे आणि ते सिक्रेट ते चैतन्यला सांगू नये म्हणून मी त्यांना घाबरवलंय. पण तुम्ही चैतन्यवरती पाळत ठेवा, कारण कोणत्याही क्षणी चैतन्याला आपल्याला किडनॅप करावं लागेल. कारण अर्जुनपर्यंत त्याने पोहोचू नये म्हणून काही दिवस तरी त्याला किडनॅप करायला पाहिजे आणि अर्जुनला घाबरवायला पाहिजे. का तर अर्जुनला भीती वाटली पाहिजे की मी जे शब्द दिलाय तो शब्द मी खरा करू शकते आणि त्याशिवाय त्याला ना विश्वास बसणार नाही. आणि चैतन्य आपल्या बाजूने राहणं हे महत्त्वाचं आहे, कारण विलासच्या खुनाच्या केसमध्ये मला सुटायचं असेल तर चैतन्यसारखा मोहरा मला पाहिजे. विलासचा खून मी केला असला तरी मधुभाऊंनाच अडकवण्यासाठी चैतन्य आपल्या बाजूने पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला हे सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करायला पाहिजेत असं म्हणत साक्षी आपल्या माणसांना हे सांगत असताना चैतन्य बळीचा बकरा बनतो. नेमका चैतन्य हे सगळं ऐकतो आणि चैतन्य इथेच अडकतो. साक्षीची ही कारनामे म्हणजे अर्जुन सांगत ते खरं होतं. ही खरंच कुणालची गर्लफ्रेंड होती. हिने खरंच कुणालचा जीव घेतलाय आणि आता खूप मोठा त्याला खुलासा होतो की हेच सांगण्यासाठी आपल्याला अर्जुनने बोलवलं होतं, पण आपण त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला. आणि आता चैतन्य हदरतो. तो विचार करतो नाही मी इथे राहणं धोक्याचं आहे, कारण साक्षीचं बोलणं त्याने ऐकलेलं असतं की चैतन्यवरती पाळत ठेवा. मी अर्जुनला धमकी देऊन आलेली आहे की त्याने चैतन्याला काही सांगितलं तर मी त्याला जीवेनिशी मारेन. चैतन्य विचार करतो नाही, मला इथून सटकायला पाहिजे. काहीही करून इथून सटकून मी अर्जुनकडे जातो आणि विलासच्या खुनामध्ये साक्षी कशी इन्व्हॉल्व आहे हे पण सांगतो. असा विचार करत चैतन्य पळतो, पण त्याचं बॅड लक असतं. चैतन्य पळून जाण्याच्या आधीच साक्षीच्या माणसांनी त्याला अटक केलेली असते. त्याला पकडून तोंडावरती मारून पट्टी आणि त्याची मारहाण पण केलेली असते. चैतन्य हदरतो. तो साक्षीकडे पाहत बसतो. साक्षी असं बोलण्याचा प्रयत्न करतो, पण साक्षीने त्याला किडनॅप करून आता मात्र त्या स्टोर रूममध्ये ठेवलेलं असतं ज्या स्टोर रूममध्ये सायलीला ठेवलेलं असतं. आता चैतन्यासमोर सत्य आलेलं आहे. एक नाही, दोन नाही, 3 सत्य. धोकेबाज साक्षी, कुणालची गर्लफ्रेंड साक्षी, विलासची खुनी साक्षी, ही सगळी सत्य समोर आलेत. पण उशीर झालेला असतो. आता काही करण्यात बोलण्यात पॉइंट नसतो, कारण चैतन्याला साक्षीने बरोबर ट्रॅप करत अडकवलेलं असतं. चैतन्याला रूममध्ये घेऊन गेलं जातं. त्याच वेळेला साक्षी तिच्या माणसांना इशारा देते, चैतन्यवरती बरोबर लक्ष ठेवा. वेळ पडली त्याला मारायला पण लागेल, कारण अर्जुन याच्यापर्यंत पोहोचायच्या आधी तो संपला पाहिजे. कारण आता फक्त कुणालचं सत्य नाही तर विलासच्या खुनाचं सत्य त्याला समजले. तो अर्जुनला सगळं सांगेल आणि आत्तापर्यंतचे सगळे पुरावे अर्जुनकडे गेले तर मला जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळे आता चैतन्य वाचता कामा नये. चैतन्य कोणत्याही परिस्थितीतून सुटता कामा नये. जर वेळ आली चैतन्याला मारण्यासाठी पण कमी नाही करायचं आणि आपल्या बॅकयार्डमध्ये गाडून टाकायचं. साक्षीने ज्या प्रेमाचं नाटक केलं ती इतकी क्रूर असू शकते. चैतन्य त्या स्टोर रूममधून हे सगळं ऐकत असतो. साक्षीचा क्रूरपणाचा कळस चैतन्याच्या समोर येतो. इकडे तोपर्यंत चैतन्यने अर्जुनला एक मेसेज केलेला असतो निघताना की मला तुला भेटायचं आहे. अर्जुन तो मेसेज वाचतो. तो मेसेज वाचून अर्जुन कंटिन्युअस आता मात्र इकडे चैतन्याला कॉल करत असतो, पण चैतन्याचा कॉल काही लागतच नसतो. मग मात्र अर्जुनला आता घाबरायला होतं. साक्षीने दिलेली धमकी खरी केली का? त्यावरती सायली म्हणते नाही सर, असं कसं होईल? यावरती अर्जुन म्हणतो मेसेज बघा. त्यानंतर त्याचा कॉल लागत नाही, फोन लागत नाही. काय घडलं असेल? यावरती सायली म्हणते मग त्यांना किडनॅप केलं असेल का? जिथे मला ठेवलं तिथे ठेवलं असेल का? अर्जुन म्हणतो काहीही करून आपल्याला चैतन्याला वाचवायला पाहिजे. चला मिसेस सायली, आत्ताच्या आत्ता आपण चैतन्याचा शोध घ्यायला निघूया. सायली म्हणते सर तुम्ही हायपर होऊ नका, आपण चैतन्य सरांना वाचवूया. साक्षीच्या तावडीतून नक्की आपण त्यांना वाचवायचं आहे. असं म्हणत सायली आणि अर्जुन चैतन्याचा शोध घेण्यासाठी निघतात. फोनवरती फोन चैतन्याला वाचवण्यासाठी अर्जुनने फिरवले असतात. प्रत्येक आता ठिकाणांची त्याला महिपतच्या माहिती मिळालेली असते. तो आता पोलिसांची मदत घेतो. चैतन्याची मिसिंग रिपोर्ट नोंदवतो. 24 तास न झाल्यामुळे ऑफिशियल नोंदवता नाही आली तरी आपले सगळे कॉन्टॅक्ट्स वापरून चैतन्याला शोधण्यासाठी पोलिसांना बोलवतो. आता मात्र चैतन्याला सत्य समजून सुद्धा उपयोग नसतो. साक्षीने किडनॅप करून त्याला मारण्याचा प्लॅन केलेला असतो. चैतन्याला रडू येत असतं. आपण आपल्या जिवलग मित्रावरती विश्वास नाही ठेवला. सायली बहिणी ओरडून सांगत होत्या विश्वास नाही ठेवला, या नालायक मूर्तीवरती विश्वास ठेवला.
जिने आपल्या कुणालचा जीव घेतला, जिने विलासला मारून मधुभाऊंना अडकवलंय, अर्जुनची माझी मैत्री तोडण्याचा विचार केला आणि तो एकटक धावा करत असतो, अर्जुन तू काहीही करून मला वाचव. आणि अर्जुन चैतन्याला स्वतःच्या जीवाची बाजी लावत साक्षीच्या अड्ड्यावरती वाचवायला येतो. आता अर्जुन चैतन्याला कसा वाचवणार? अर्जुन चैतन्याला वाचवण्यामध्ये यशस्वी तर होणार आहे, पण या सगळ्यामध्ये चैतन्य डिप्रेशनमध्ये जाणार आहे. या सगळ्यातून अर्जुन त्याला कसा बाहेर काढणार? पाहणं फारच रंजक ठरणार आहे.